नाशिकमधील वाडीवरे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या 34 वर्षीय रुपाली पाटील यांच्या मृत्यूमागचं गूढ आता पोलीस तपासातून उलगडलं आहे। सांजेगाव येथील एका हॉटेल रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ रुपाली पाटील यांचा मृत्यू झाला होता। सुरुवातीला कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। मात्र पोलिसांना परिस्थिती संशयास्पद वाटल्याने तपासाची दिशा बदलली। पोलिसांच्या माहितीनुसार रुपाली पाटील या नाशिकमधील एका डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या। कंपनीच्या कामानिमित्त त्या दीपक सैंदाणे याच्यासोबत कारने वाडीवरे परिसरात गेल्या होत्या। दोघे सांजेगाव येथील रिसॉर्टमध्ये गेले। त्याआधी कारमध्ये असताना दीपकने मद्यपान केल्याची माहिती तपासात समोर आली आहे। रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला। त्यानंतर रुपाली कारमधून उतरून प्रवेशद्वाराकडे जात असताना दीपकने कार पाठीमागे नेत त्यांना धडक दिल्याचा आरोप आहे। या घटनेत रुपाली यांचा मृत्यू झाला। चौकशी दरम्यान दोघांचे मागील 2 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रकरणी वाडीवरे पोलिसांनी दीपक शिवाजी सैंदाणे याला अटक केली असून अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। रुपाली पाटील यांच्या पश्चात पती, 7 वर्षांची मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार आहे। अशा महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।